19ला इच्छुक होतो, 19ला उमेदवारीसाठी मला वाटतं मला मिळेल, पण उमेदवारी नाही मिळाली. ठीक आहे, आम्ही रोहितदादांचं काम केलं, त्यांना सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी मिळून आमदार केलं. नंतरचा जो विधानसभेला आमदार झाल्यानंतर त्यांचा जो पुढचा कार्यकाल आहे हा थोडा मला वेगळ्या पद्धतीने वाटायला लागला. आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही गेल्या 20 वर्षापासून मी काम करतोय. त्या कामाच्या विषयामध्ये मला वाटायचं की बाबा प्रत्येक जिल्हा परिषद गट जो आहे आमचा, त्याच्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जी विकास कामं असतील किंवा कोणतंही काम असेल त्याच्यामध्ये आम्हाला विश्वासात घेऊन कार्यकर्त्यांना खालच्या विश्वासात घेऊन काम करावं. पण त्यांचा PA मार्फत आणि त्यांच्याबरोबर जी काही चांदळ चौकडी आहे त्यांच्या मार्फत हा कारभार चालू झाला. मध्ये ती पानन रस्त्याची कामं आली, त्यांची जी चांदळ चौकड आहे त्यांनीच त्या कामांचं वाटप केलं. प्रत्येक गावामध्ये 3-4 कार्यकर्ते वेगळ्या पद्धतीने ट्रॅकवर त्यांनी घेतले. जी आमच्याबरोबर प्रामाणिक कार्यकर्ते राहिले किंवा जे कार्यकर्ते आमच्याबरोबर 10-15 वर्षापासून आमच्याबरोबर काम करतात, राष्ट्रवादी तळागाळात पोहोचवण्याचं काम करतात, त्यांच्या मान्य झाला. ती कार्यकर्ते थोडेसे मला प्रत्येक गावातले वेगळ्या पद्धतीने बोलायला लागले. तिथून पुढे आमचं हळूहळू व्हायला लागलं. ज्यावेळेस आम्ही पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद राखीव झाले म्हणून मी पंचायत समितीला उभं राहिलो, पंचायत समितीला सदस्य झालो. नंतर उपसभापती झालो. सभापती महिलांसाठी राखीव असल्यामुळे मला तिथं काही सभापती होता नाही आला. पण उपसभापती असताना आमचा एक असा विषय होतो की जी राष्ट्रीय पेयजल योजना आहे त्याच्यामध्ये जी कामं किंवा जो आराखडा तयार होत होता किंवा कोणताही विकास कामाचा आराखडा पंचायत समितीमध्ये आमदार असताना रोहितदादा पंचायत समितीच्या सभागृहामध्ये यायचे, आम्ही पदाधिकारी बाहेर बसलेलो असायचो. मग तिथं आल्यानंतर डेप्युटी इंजिनियर असत्या, ज्युनियर इंजिनियर असत्या, BDO असत्या, ह्यांचं त्यांच्या आढावा मिटिंगा घ्यायचे, कामाचा आराखड्याचा आढावा घ्यायचे. आमचं एकच म्हणणं होतं की आम्ही ते पंचायत समितीमध्ये काम करतो, आम्ही स्थानिक स्वराज्यामध्ये काम करतो, तुम्ही आम्हाला का बोलवलं नाही? कोणत्याही त्यांच्या आढावा बैठकीमध्ये आम्हाला तिथं पंचायत समितीमध्ये येऊन स्थान नाही. मग आम्ही तिथं काम करतो, तुमच्या पक्षाचे आम्ही कार्यकर्ते येतो, तुमच्या पक्षाचे आम्ही पदाधिकारी येतो, आम्ही तिथं पंचायत समितीमध्ये पदाधिकारी येतो, ही आम्हाला कुठलाही विश्वास नाही घेता. असं अनेक घटना आहेत. काही जागेवर अपमानित करायचं. एक वेळेस मुंबईला गेलो होतो मंत्रालयामध्ये कामाच्या निमित्ताने, मी आणि दत्ता वारे. त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला तर काय वाटलं नाही, आमचं काय काम होतं, आम्ही 2000 सालापासून मंत्रालयामध्ये जाहीर करतोय. काही किरकोळ काम असतं, कसं असतं, एखादी फाईल असली, एखादा कागद अपूर्त राहतो किंवा काय राहतो, कोणत्या टेबलवर फाईल पडून राहते, या हिशोबाने आमचं जाणंही नव्हतं. त्यावेळेस जामखेडचे जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय वारे आणि मी मंत्रालयामध्ये गेलो होतो. तर अचानक आमदार रोहितदादांची भेट झाली. त्यावेळेस ती दत्ता वारेंना बोलले की बाबा तुम्ही कशासाठी आला तिथं? दत्ता वारेंनी सांगितलं काम त्यांचं काय होतं. ती मला काय त्यांनी विचारलं तुमचं काय काम होतं, पण त्यांना असं सांगितलं की मंत्रालयामध्ये यायचं असलं परस्पर माझ्या, तर तुम्ही माझ्याकडे कोणत्याही कामाला यायचं नाही. आणि मलाही सांगितलं की तुम्हाला मी सांगतोय मी की मंत्रालयामध्ये तुम्हाला जर परस्पर यायचं असलं तर माझ्याकडे यायचं नाही, आणि माझ्याकडे यायचं असलं तर मंत्रालयामध्ये यायचं नाही. म्हणजे ही काय बारामती ॲग्रो आहे का बारामती ॲग्रोचं ऑफिस आहे का ते? असं आम्हाला अनेक ठिकाणी अशी वागणूक मिळाल्यामुळे आम्हाला नंतरच्या कार्यकालामध्ये आम्ही थोडं त्यांच्यापासून अलिप्त होत गेलो. रोहितदादांनी जी कार्यकर्त्यांना वागणूक दिली त्याचं निश्चितपणाने कर्जत तालुका आणि जामखेड तालुक्यातली राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, महायुतीचे कार्यकर्ते असतील, निश्चितपणाने कर्जतची जनता, कर्जत जामखेड जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल असं मला वाटतं.